यानंतर गावागावातील बातम्यांचा घेऊया धावता आढावा. गाव तिथे माझा मधून. नव्या नोटा सामान्य जनतेपर्यंत नाहीतर धनदांडग्यांपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी केला. राजकीय संन्यास घेतल्यानंतर ते अनेक वर्षांनंतर मीडियासमोर आले. त्यांनी काल शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. नोटाबंदीचा निर्णय योग्य असला तरी अंमलबजावणी चुकीची असल्याची टीका चाकूरकर यांनी केली. सत्ताधाऱ्यांची दादागिरी, हुकुमशाही, दहशतीला विरोध केला पाहिजे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केलं. ते जळगावातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. सध्याच्या सरकारचं धोरण हे शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करणारं असून यामुळे जनता भेदरली असल्याचंही ते म्हणाले. सोलापुरात बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार पाहायला मिळाला. या मोर्चामध्ये आबालवृद्धांसह लाखो नागरिक सहभागी झाले होते. संविधानाच्या सन्मानार्थ काढलेल्या या बहुजन मोर्चात सोलापूरसह आजूबाजूच्या गावातून लोक सहभागी झाले. एकच पर्व बहुजन सर्व अशा घोषणांनी सोलापूर शहर दणाणून गेलं होतं. ॲट्रॉसिटी कायदा कडक करावा यासह 19 मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या मोर्चाला 210 संघटनांनी पाठिंबा दर्शवला. तसंच मुस्लिम बांधवांसह बहुजन वर्गातील 18 पगड जातीच्या लोकांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वाशिमच्या रिसोडमध्ये स्टेट बँकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे 2 शेतकऱ्यांना मारहाण झाली. या विरोधात संतप्त शेतकरी आणि खातेदारांनी अर्धा तास रास्ता रोको केला. पुरुषोत्तम गुडधे आणि भारत गुडधे दोघेही पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर उभे होते. संध्याकाळी 4 वाजता सुरक्षा रक्षकांनी बँकेचा दरवाजा बंद केला. यावर विचारणा केली असता सुरक्षा रक्षक अर्वाच्य भाषेत बोलला. त्यामुळे रांगेत ताटकळत उभ्या असलेल्यांमध्ये गोंधळ उडाला. साध्या वेशातील पोलिसांना दोघांना मारहाण केली. या विरोधात बँकांसमोरील लोकांनी सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला. दरम्यान बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बीडमध्ये अंबेजोगाई परळी मार्गावर वरवटी जवळ कापसाच्या गाठी वाहणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक आणि ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला तर दोन्ही क्लिनरला वाचवण्यात यश आलंय. कापसाच्या गाठी घेऊन ट्रक परळीहून मुंबईला निघाला होता तर ट्रॅक्टर विटाहून परळीला जात होता. यावेळी दोन्ही वाहनांमध्ये अपघात झाला आणि ट्रकमधील कापसानं पेट घेतला. लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबाची यात्रा सुरू झाली आहे. दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून ख्याती असलेल्या मालेगावच्या यात्रेची प्रशासनानं जय्यत तयारी केली. यात्रेची सुरुवात देवस्वारीनं झाली. पुढील 5 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेत उंट, घोडे, गाढव, ससे यांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे.